Hello student, in last chapter HCF LCM we see divisors of number and what is the meaning of HCF and LCM. HCF means highest common factor and LCM means lowest common multiple. What is the meaning of this highest common factor? HCF, highest common factor, and LCM, lowest common divisor. lowest common divisor किंवा मल्टिपल आपण त्याला म्हणू, म्हणजे m चा बरोबर तुम्हाला येईल lowest common multiple. So what is the meaning of these two, HCF and LCM? म्हणजे काय हे आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इन मराठी वी से मसावी लसावी, महत्तम साधारण विभाजक आणि लघुत्तम साधारण विभाज्य. विभाजक आणि विभाज्य म्हणजे डिवायझर फॅक्टर किंवा डिवायझर आणि मल्टिपल या दोन शब्दामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. तर काय फरक आहे बघा. हायेस्ट कॉमन फॅक्टर मी तुम्हाला त्यावेळी पण हे सगळं सांगणार आहे. म्हणजे कुठल्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो आणि लहानात लहान संख्या भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती हे शोधून काढणे म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल. आणि त्या ज्या दोन संख्या दिलेल्या असतात त्या दोन संख्येला कुठल्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ते शोधणे म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे जे आहे हे जर का आपण नीट लक्षात घेतलं तर आपल्याला येणार आहे. पण हे लक्षात घेण्यासाठी किंवा HCF LCM फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय माहिती पाहिजे तर प्राइम नंबर्स अँड कंपोजिट नंबर्स. प्राइम नंबर्स अँड composite numbers. So what is the prime number and composite number? In 5th standard we studied about prime number. What is the meaning of prime number? A number is divided by one and itself. A number is divided by one and itself. It is called a prime number. That's called a prime number. So what is the example 2? 1 and 2. 2 is divisible by 1 and 2 only. Then 3, we take 3. 3 is divisible by 1 and 3 only. Then we take 17. 17 is divided by 1 and 17. These are the prime numbers. In 5th standard we studied about in between 1 to 100 there is a 25 prime numbers. In between 1 to 100 there is a 25 प्राइम नंबर्स. आता या प्राइम नंबर्सचा उपयोग आपल्याला या डिवायझर काढताना किंवा HCF LCM मध्ये कुठं होतो तर कुठपर्यंत आपण डिवायझर्स पाडायचे आहेत संख्येचे तर प्राइम नंबर शेवटच्या ओळीत प्राइम नंबर येईपर्यंत पाडायचे आहेत. लक्षात घ्या. मी तर तुम्हाला पाडा लिहून दाखवणार नाही. पुस्तकातल्या मेथडपेक्षा थोडीशी वेगळी मेथड ही आहे कारण ती जी तुम्हाला 8वी 9वी मध्ये गेल्यावर उपयोगी पडेल. आता आपण आधी सोप्या सोप्या संख्येचे डिवायझर्स बघायचे. आता कंपोजिट नंबर म्हणजे काय आहे. प्राइम नंबर म्हणजे अ नंबर इट इज डिव्हिजिबल बाय 1 and itself. Then what is the meaning of composite number? Suppose we take 16. 16 is divisible by 1, 2, 4 and 16. 4 and 16 म्हणजे ज्या संख्येला एक पेक्षा दोन ती संख्या आणि एक याच्यापेक्षा वेगळ्या संख्येने भाग जात असेल तर ती संख्या काय असते कंपोजिट नंबर असते. लक्षात घ्या. देन दिस प्राइम नंबर्स अँड कंपोजिट नंबर वी स्टडीड इन अ 5th स्टँडर्ड. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू मेक डिवायझर्स ऑफ ए नंबर. हाऊ टू मेक divisors of a number. Suppose we take 4 here. Divisors of a number. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर आपल्याला डिवायझर्स काढता आले कुठल्याही संख्येचे तरच आपल्याला HCF आणि LCM काढता येतो. HCF आणि LCM काढणं अवघड नाही आहे.
फक्त आपण लक्षात काय घ्यायला पाहिजे की मी डिव्हायजर्स कसे पाडणार आणि त्यासाठी आपल्याला किमान 2 ते 10 पाढे यायला पाहिजेत. किमान 2 ते 10 पाढे यायला पाहिजेत आणि हे जर एवढं आपल्याला येत असेल तर आपण इझिली डिव्हायजर्स पाडू शकतो. कसे बघा, सपोज वी टेक नंबर 4. आता हे 4 आहेत. हे 4 कुठल्या पाड्यात आहेत? इन 2. 2 into 2 that is equal to 4. 2 into 2 that is equal to 4. म्हणजे मी या 4 ची फोड करून फक्त लिहिलेली आहे 2 into 2. आता 2 is a prime number. 2 is a prime number. So it is divisible by 1 and itself. So it is divisible by 1 and itself. म्हणजे आपण 4 चे डिव्हायजर्स काय केलेले आहेत? 2 into 2. आता याच्या खाली आपण नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? कारण का 2 is a prime number. 2 is a prime number. त्याच्यासाठी आपल्याला प्राइम नंबर पाठ असणं गरजेचं आहे. 1 to 100. In between 1 to 100 there is a 25 prime numbers. 25 prime numbers. So then we take here 6. What is the factors of 6? That is 3 into 2. 3 into 2. What is the meaning of 3 into 2? That is 6. That is 6. Then we take 12 here. Then we take here 12. आता हे 12 कुठल्या पाड्यात आहेत बघा? 2 च्या पाड्यात आहेत. मग मी लिहिताना कसे लिहिणार? 2 into 6. 2 into 6. आता 6 हा प्राइम नंबर आहे का? नाही. हा परत 2 च्या पाड्यामध्ये आहे. बघा हे महत्त्वाचं आहे की आपल्याला फॅक्टर्स पाडता आले पाहिजे. सो हे 2 आपण ॲज इट इज लिहायचे आणि या 6 ऐवजी काय लिहायचं आहे? 3 into 2. 3 into 2. So the factors of 12 is 2 into 3 into 2. बघा या सगळ्याचा गुणाकार करून उत्तर 12 यायला पाहिजे. 2 into 3 6. 6 into 2 12. 6 into 2 12. या पद्धतीने आपण फॅक्टर्स काढणार आहोत. आणखीन आपण नंबर्स घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 24. We take 24. आता 24 कुठल्या पाड्यात आहे बघा? किंवा इथं आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरू शकतो. इन लास्ट चॅप्टर वी स्टडीड अबाउट डिव्हिजिबिलिटी टेस्ट. In its unit place there is a 4, so it is divisible by 2. हे याच्या एकक स्थानी 4 आहे म्हणजे या 24 ला 2 ने भाग जातो म्हणजे 12 into 2. आता आपल्याला 12चा पाढापाठ असेल तर आपण लगेच लिहू शकतो 12 into 2 म्हणजे 12 दुनी 24. 12 into 2. आता विचार करायचा या 12चे फॅक्टर्स पडतात की नाही? हो पडतात. हे 12 कुठल्या पाड्यात आहेत? 2 च्या पाड्यात आहेत. कितव्यांदा आहेत? 6व्यांदा आहेत. म्हणून मी काय लिहिणार आहे इथं? 2 into 6. बघा मी या 12 ऐवजी 2 into 6 लिहिले and these 2 as it is. हे 2 मी काय घेतले? as it is लिहिलेले आहेत. आता खालच्या पायरीचा विचार करायचा. हे काय आहे? 6 आहे. या 6 चे फॅक्टर्स पडतात की नाही? पडतात. कारण 6 हे 2 च्या पाड्यामध्ये आहेत किंवा 3 च्या पाड्यामध्ये आहेत. 3 दुने 6. म्हणून मी काय लिहिलं? हे 2 as it is. Then 3 into 2 into 2 into 2. लक्षात घ्या. म्हणजे या 12 ऐवजी मी काय लिहिले? 6 दुने 12. परत या 6 ऐवजी मी काय लिहिले? 3 दुने 6. आणि हे 2 आणि हे 2 ॲज इट इज घेतलेले आहेत. आता या शेवटच्या पायरीचा जर आपण गुणाकार केला तर तो किती यायला पाहिजे? 24 यायला पाहिजे. म्हणजे 3 into 2 6. 6 into 2 12. 12 into 2 24. Then we put here 35. Then we put here 35. 35 कुठल्या पाड्यात आहे बघा? किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट आठवा. 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? In its unit place there is a 0 and 5. Then that number is completely divisible by 5. So 7 into 5. 7 into 5. 7 5 35. आता एक लक्षात घ्यायचं आहे हे 7 दुसऱ्या कुठल्या पाड्यात आहेत का विचार करा. नाही.
सो 7 इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ. म्हणजे एकनी आणि त्याच संख्येनी ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर्स म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. 7 and 5 इज ऑल्सो प्राईम नंबर बिकॉज इट इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ. म्हणजे एक आणि त्याच संख्येनं भाग जातो म्हणून 7 into 5 that is equal to 35. Then we take here 28. So 28, 7 into 4, 7 into 4, 7 चौक 28 आहे बघा. मग 7 is a prime number because it is divisible by 1 and itself. 1 and itself. But 4 is in a table number 2. That is a 7 into 2 into 2. आपण या 4चा फॅक्टर काढू शकतो. लक्षात घ्या 2 गुणिले 2. एक लक्षात ठेवायचं की शेवटच्या ओळीत सगळे प्राईम नंबर यायला पाहिजेत. जोपर्यंत प्राईम नंबर येत नाही तोपर्यंत मी काय करणार आहे, त्याचे फॅक्टर्स पाडत राहणार आहे. लक्षात घ्या. आता प्राईम नंबर कुठले कुठले आहेत तुम्हाला 5वीला झालंय तरी सुद्धा मी सांगते बघा. 2 is the only one even prime number. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, then 31, 37, 41, 43, 47. हे 50 पर्यंतचे आहेत. इथपर्यंत शेवटची जातच नाही. लक्षात घ्या शेवटची ओळ. हे एवढे जरी आपल्या लक्षात आले तरी सुद्धा पुष्कळ आहे. लक्षात घ्या. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. आणि या शेवटच्या ओळीत हे नंबर्स येईपर्यंत म्हणजे 7, 2, 5 हे नंबर्स येईपर्यंत आपण काय करायचं आहे, फॅक्टर्स पाडत राहायचं आहे. आता हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स आपल्याला या पद्धतीने पाडता आले पाहिजेत. आता प्रॅक्टिस नंबर 23 मध्ये काय दिले बघा. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर. त्यांच्यामधल्या कॉमन फॅक्टरची लिस्ट करायला सांगितली आणि ते नंबर त्याचे फॅक्टर्स पाडायला सांगितलेले आहेत. आता आपल्याला येणार आहेत फॅक्टर्स पाडायला. फर्स्ट वन इज 12 and 16. फर्स्ट वन इज 12 and 16. प्रॅक्टिस सेट नंबर 23. प्रॅक्टिस सेट 23. The first one is 12 and 16. 12 and 16. आता आपण 12 चे फॅक्टर्स पाडणार आहोत. अतिशय शांत डोकं ठेवून आपण हे फॅक्टर्स पाडायचे लक्षात घ्या आणि नंतर याच्यातले कॉमन फॅक्टर कसे शोधायचे सांगते. Here is a 12. 12 is in a table number 2. 6 into 2. 6 into 2. आता या 6चे अवयव पडतात का बघायचं. फॅक्टर्स पडतात का बघायचं. तर ह्या 6चे फॅक्टर्स काय पडणार. हे 6 विचार करायचा आपण. हे 6 कुठे आहेत, 2च्या पाड्यात आहेत. कितव्यांदा आहेत, 3ऱ्यांदा. म्हणून मी इथं काय लिहिले 2 into 3 आणि हे 2 ॲज इट इज घ्यायचे. हे 2 काय करायचे, ॲज इट इज घ्यायचे आहेत. बघा 2, 3, 2. 2 into 3 6. 6 into 2 12. आपलं उत्तर हे बरोबर आहे. आणि 2 is a prime number. 3 is also prime number. Then we need to put 16 here. आता 16 कुठल्या पाड्यात आहे बघायचं. आपल्याला पटकन आठवेल. 8च्या पाड्यात 16 आहे. 8 2 जा 16. 8 2 जा 16. परत हे 8 कुठल्या पाड्यात आहेत बघा, 2च्या पाड्यात आहेत. कितव्यांदा आहेत, 4थ्यांदा आहेत. म्हणून मी काय लिहिलं 2 into 4 into 2. बघा मी या 8 ऐवजी 4 into 2 लिहिलेला आहे. हे 2 ॲज इट इज घेतलेले आहेत. आता परत विचार करायचा. हे 4 आणि कुठल्या तरी पाड्यात आहे. कुठल्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे. म्हणून मी काय लिहिलं, या 4 ऐवजी मी 2 into 2 लिहिलं. 2 into 2 लिहिलं. हे 2 ॲज इट इज घेतलेले आहेत आणि परत हे 2 ॲज इट इज घेतलेले आहे. सगळ्यात शेवटच्या ओळीचा विचार करायचा. जर इथं
फॅक्टर्स डिवायझर्स पाडून झालेले आहेत असं लक्षात घ्यायचं. म्हणजे या 16ची फोड मी कशी केली बघा, 16 8 into 2, 2च्या पाड्यात 8व्यांदा 16 आहेत किंवा 8च्या पाड्यात दुसऱ्यांदा 16 आहेत. परत मी या 8ची फोड कशी केली, 2 into 4, हे दोन मी आहे तसेच घेतले. परत या 4ची फोड होते ती कशी झाली, 2 into 2 झाली. 2 into 2 into 2 into 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. या पद्धतीने मी काय केलेले आहेत, याचे फॅक्टर्स पाडलेले आहेत. आता हे फॅक्टर्स मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, फाइंड आउट द कॉमन फॅक्टर. इट इज व्हेरी सिंपल. या दोघांमध्ये कॉमन काय दिसते बघा, हे 1 2 दिसतात, हे 2 दिसतात आणि परत हे 1 2 दिसतात. 3 इथं आहेत, इथं आहेत का नाही, मग हे 2 आहेत इथे म्हणून मी हे 2 घेतले आणि इथं पण हे 2 घेतले. म्हणजे कॉमन फॅक्टर काय आहे, हे 1 2 आहेत ते मी एकदाच लिहिले. या 2 ऐवजी मी हे 2 लिहिले आणि परत या 2 ऐवजी हे 2 लिहिले. म्हणजे 2 2 किती आहेत कॉमन फॅक्टर काय आहे, 4 2 into 2 म्हणा किंवा 2 वेळा 2 हे कॉमन फॅक्टर याच्यामध्ये आहे. देन सेकंड वन 21 and 24. 21 and 24 या दोन्ही संख्या आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल बघा की 21 आणि 24 कुठल्या एकाच पाड्यात आहेत, 3च्या पाड्यात आहे. विचार करा, 21 that is equal to 7 into 3, 7 into 3 and आता 7 is a prime number and 3 is also prime number. त्यामुळे याचे अजून फॅक्टर्स पडतील का, नाही पडत. याचे अजून फॅक्टर्स पडणार नाहीत. का नाही पडणार, कारण का 7 is a prime number and 3 is also prime number. प्राइम नंबर कशाला म्हणायचं मी सांगितले पुन्हा पुन्हा, a number divisible by 1 and itself. Then we take here 24. 24 in its unit place there is a 4, so it is divisible by 2. किंवा आपण असं म्हणतो 12 दुणे 24, हे 12 into 2. परत 12 चे फॅक्टर्स काय पडणार आहेत सांगा मला, 4 into 3, 4 into 3, 4 त्रिकम 12 आणि परत इथं काय येणार आहेत हे 2. या 4चे फॅक्टर्स परत पडणार आहेत, दॅट इज इक्वल टू 2 into 2 into 3 into 2. आता यांनी आपल्याला काय सांगितलंय, कॉमन फॅक्टर शोधायला सांगितलेला आहे. कॉमन फॅक्टर that is equal to, here is a 3 and this one is a 3. Common factor is 3. या दोघांमध्ये शेवटच्या ओळीतला कॉमन फॅक्टर शोधायचा, लक्षात घ्या. नाहीतर इथला नाही. पहिल्या संख्येतली शेवटची ओळ आणि दुसऱ्या संख्येची शेवटची ओळ यातलाच कॉमन फॅक्टर शोधायचा. कारण का या 12 ऐवजी मी 4 into 3 लिहिले, या 4 ऐवजी मी 2 गुणिले 2 लिहिले. म्हणजे या 24चा अर्थ आपल्याला शेवटच्या ओळीत सापडतो बघा. 2 into 2 4, 4 3 जा 12, 12 into 2 24. त्यामुळं कॉमन फॅक्टर शोधताना कधीही पहिल्या ओळीपासून शोधायचा नाही. कॉमन फॅक्टर शोधताना आपण नेहमी शेवटची ओळच कन्सिडर करायची की जिथं प्राइम फॅक्टर्स आलेले आहेत. सो इन दिस वे वी सॉल्व प्रॅक्टिस सेट 23 मधली 2 उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सॉल्व 3 एक्झाम्पल्स.